चॉकलेटी हेल्दी टेस्टी ब्राउनी तर सर्वांनाच आवडते, पण मित्रांनो आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजेच विंटर स्पेशल. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी टेस्टी हेल्दी आणि प्रोटीनयुक्त रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजेच सेम ब्राउनीसारखे दिसणारी पण ब्राउनीपेक्षाही जास्त हेल्दी टेस्टी प्रोटीनयुक्त याच्यामध्ये गुण आहेत. तर प्रोटीनयुक्त जी आहे विंटर स्पेशल मी रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तर खूपच गुणकारी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही बर्फीचे काप देखील किती सहसा निघालेले आहेत आणि शाईन देखील करत आहे. तर या प्रकारे तुम्ही देखील बर्फी घरामध्ये बनवून छोट्या मुलांना जे खाण्यामध्ये द्या. तर चला मित्रांनो रेसिपी स्टार्ट करूया टाइम वेस्ट न करता. तर कढई इथे गरम झालेली आहे. कढईमध्ये लगभग 2 टेबलस्पून मी इथे भरून तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण नाचणीचं पीठ घेणार आहोत. नाचणीचं पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. लगभग 250 ग्राम इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. परफेक्टली आपल्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत साजूक तुपाचा आणि नाचणीच्या पिठाचा वास येईपर्यंत, खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला हलवत जो आहे भाजून घ्यायचं आहे. काळजी घ्यायची आहे, पीठ आपलं अजिबात जळता कामा नये. तर याला लो फ्लेमवरतीच आपल्याला व्यवस्थित ढवळून भाजून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या न्यू रेसिपीज घेऊन येईल मित्रांनो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज अपलोड केल्या तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला येईल. तर अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे भाजून झालेलं आहे. तर आता आपण गूळ वितळवणार आहोत. तर गूळ इथे लगभग मी 200 ग्राम घेतलेला आहे. तर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर उत्तमच आहे. इथे माझ्याकडे ढेप होती तर मी डायरेक्टली ढेप त्याच्यामध्ये टाकलेली आहे. थोडंसं पाणी घेतलेलं आहे, वितळवलेलं आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे जे आहे पाक बनवायचं आहे. लगभग एका तऱ्याचा पाक झाला तरी चालेल मित्रांनो. हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात गूळ जर खाल्ला तर शरीरासाठी खूपच चांगला असतो आणि हेल्दी देखील असतो, गुणसत्व देखील जास्त असतात. तर गुळाचा वापर केला तर उत्तम. झालेलं पीठ व्यवस्थित थंड झालं की आपण याच्यामध्ये लगभग 50 ग्राम जे आहे खोबरं जे आहे पावडर करून टाकलेली आहे. मिक्सरमध्ये फिरवून डायरेक्ट टाकलेलं आहे. जर पावडर अवेलेबल असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता. काजू पिस्ता बदामचे तुकडे इथे बारीक चॉप करून मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत. चमच्याच्या सहाय्याने आपल्याला सर्व मिश्रण जे आहे एकत्र करून घ्यायचं आहे. वेलची पूड इथे मी थोडीशी घेतलेली आहे. 1/4 चम्मच जो आहे तिथे वेलची पूड मी ॲड केलेली आहे. गुळाचा पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे. एका तारेचा पाकच लगभग आपल्याला बनवायचा आहे. जास्त आपल्याला पाक घट्ट करायचा नाही आहे. तर थोडासा पाक थंड झाला की आपण याच्यामध्ये डायरेक्टली जे पीठ आहे भाजलेलं मिक्स केलेलं ते ओतून देणार आहोत आणि लगेचच मिक्स करणार आहोत. लगभग 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं, कारण की त्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नयेत. आणि थंड व्हायला मिश्रण लगभग 5 ते 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित फॅनखाली थंड करून घ्यायचं आहे. शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी रागी म्हणजेच नाचणीचं जे पीठ आहे ते खूपच उपदायक असतं. त्यामध्ये भाकरी देखील बनवतो आपण, वेगवेगळ्या रेसिपी देखील बनवून एन्जॉय करू शकतो. तर याच प्रकारे जर छोटे मुलं जर नाचणीची भाकरी जर खात नसतील तर या प्रकारे त्यांना बर्फी किंवा चिक्की किंवा लड्डू या प्रकारे आपण त्यांना रेसिपी बनवून एन्जॉय करू शकता. कॅन्सरसारखा आजार देखील बरं करण्याची ताकद यामध्ये असते. तर शरीराला खूपच प्रोटीनयुक्त ब्लड सर्क्युलेशन मेंटेन करण्याचं काम, परत इम्युनिटी मेंटेन करण्याचं काम या रागीच्या पिठामध्ये असतं. हिवाळ्यामध्ये सर्वांनीच जे आहे रागीच्या पिठाचा उपयोग केलाच पाहिजे कंपल्सरी, कारण की शरीरासाठी देखील खूपच चांगलं असतं आणि हेल्दी देखील असतं. तर या प्रकारे नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत घेऊनच येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील घरामध्ये छोटे मुलं जर असतील तर त्यांना या प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी बनवून त्यांना टिफिनला, लंच बॉक्सला किंवा सकाळी एक असा बाईकचा तुकडा देखील देऊन त्यांना सर्व करू शकता, जेणेकरून त्यांच्या आहारामध्ये थोडासा चेंजेस होईल. एखादं रिकामं भांडं असेल किंवा टिफिन लंच बॉक्स असेल तर त्याला थोडंसं तूप लावून असं त्याच्यामध्ये मिश्रण एकजीव भरून टाका. असं स्पॅच्युलाच्या मदतीने असं व्यवस्थित असं दाबून घ्या, प्रेस करा, कारण की आपण जेव्हा काप करू तेव्हा व्यवस्थित अशी काप निघतील आणि चौकोन वड्या अशा होतील. तर या प्रकारे स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित असं प्रेस करून घ्या. मिश्रण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे. आपण वरतून गार्निशिंग करणार आहोत. याच्यावरती काजू बदामाचे बारीक बारीक काप असं याच्यावरती आपण स्प्रेड करून घेणार आहोत आणि वरतून आपण हलक्या हाताने दाबून घेणार आहोत. अशाच पद्धतीने जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, जेणेकरून मी नवनवीन रेसिपीज तुमच्यासोबत घेऊन येईल मित्रांनो. तर प्लीज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. कंटेनरमध्ये आपण व्यवस्थित असं सारण भरून ठेवलेलं आहे. तर आता परफेक्टली सेट होण्यासाठी आपल्याला लगभग अर्धा ते 1 तास लागणार आहे. सेट होण्यासाठी आपल्याला लगभग अर्धा ते 1 तास आपण याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. फ्रीजर म्हणजे चिलरमध्ये आपण याला ठेवायचं आहे. थंड झालं की आपण असं जे आहे आपल्या वड्या कट करून घ्यायच्या चाकूच्या सहाय्याने किंवा आपण दुसऱ्या सहाय्याने पण आपण कट करून घेऊ शकतो.
तर या प्रकारे आपल्या एक एक करून वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. चाकूला थोडंसं तूप लावून आपण अशा व्यवस्थित वड्या अशा कट करून घ्यायच्या. तर असं परफेक्टली वड्या तयार झालेल्या आहेत. पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.